पहिला निकष असणार आहे तो म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भातला. सरकारने ही योजना आणत असताना काय सांगितलं होतं की 2.5 लाखांपेक्षा खालचं उत्पन्न ज्या ज्या महिलांचं आहे त्यांनाच फक्त ही योजनेचा फॉर्म भरता येईल किंवा लाभ घेता येईल. आता सरकारने सांगितलंय की अर्जदाराला त्याचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या खाली नसेल तर मात्र त्याचा योजनेतून फॉर्म बाजूला काढला जाईल किंवा त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या खालचं आहे का हे पहिल्यांदा स्वतः तपासा आणि त्या पद्धतीनं पुढे कार्यवाही करा. दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे प्राप्तिकराच्या संदर्भातलं प्रमाणपत्र. म्हणजे प्रत्येक अर्जदाराला वैधता तपासण्याच्या संदर्भात आयकर प्रमाणपत्र मागितले गेले. म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे या संदर्भातलं आयकर प्रमाणपत्र हे आपल्याला सरकारला इथं या फॉर्मच्या माध्यमातून पुन्हा एकदा भरावं लागणार आहे किंवा ते द्यावं लागणार आहे. त्यानंतर निवृत्ती पेन्शन आणि वाहनाच्या मालकीच्या संदर्भात तुमच्याकडे जर एखादं घरामध्ये प्रशासकीय शासकीय अधिकारी असेल किंवा महिला स्वतः शासकीय अधिकारी असेल